14व्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यामुळे आता नवं सरकार लवकरच येत्या काही दिवसांमध्ये अस्तित्वात येणार आहे। मात्र 14वी विधानसभा संपल्यानंतर 15वी विधानसभा गठीत झालेली आहे। मात्र मंत्रिमंडळ जे आहे ते अद्याप बनलेलं नाही, त्यामुळे शपथविधी कधीपर्यंत होतो याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। मात्र मंत्रालयात ज्या मंत्र्यांची वेगवेगळी दालनं आहेत त्या सगळ्या मंत्र्यांच्या दालनातील साहित्याची शिफ्टिंग जी आहे ती सुरू झालेली आहे। आपण पाहतो की 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा हा राज्यपालांकडे सोपवला आणि त्यानंतर सगळं मंत्रिमंडळ जे आहे ते सुद्धा पूर्णपणे संपुष्टात आलेलं होतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या पदावरती असणारे जे महायुतीतले मंत्री होते त्यांच्या दालनातील जे वेगवेगळं साहित्य होतं ते सुद्धा आता शिफ्टिंग करण्यात येत आहे। आपण पाहतोय हे काही साहित्य दालनातील होतं वेगवेगळ्या मंत्र्यांच्या, ते सुद्धा हलवण्यात येत आहेत। शिवाय त्या मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये जे इतर इलेक्ट्रॉनिक्स जे काही साहित्य होतं ते सुद्धा आपापल्या मूळ विभागामध्ये आता ठेवण्यात येत आहे। संबंधित मंत्र्याकडे जे अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यास होते, ड्युटीवरती होते, त्यांना सुद्धा मूळ विभागात परत जाण्याच्या सूचना ज्या आहेत त्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या होत्या आणि सगळ्या मंत्र्यांच्या दालनाच्या चाव्या या सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यामध्ये देण्यात याव्यात अशा पद्धतीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं होतं आणि आता आपण पाहतो की हे सगळं साहित्य जे आहे ते शिफ्टिंग करण्यात येत आहे। वेगवेगळे टेम्पो ह्या मंत्रालयाच्या आवारामध्ये येत आहेत आणि साहित्याची शिफ्टिंग जी आहे ती होते आहे, कारण 26 तारखेला जुनी विधानसभा संपुष्टात आल्यानंतर नवं सरकार लवकरच अस्तित्वात येणार आहे। मात्र शपथविधी कधीपर्यंत होतो हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। 5 तारखेपर्यंत हा शपथविधीचा सगळा जो की प्रक्रिया आहे ते पूर्ण होईल असं बोललं जातंय। मात्र मंत्र्यांच्या दालनामध्ये असणारे सगळे अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या मूळ विभागामध्ये परतलेले आहेत। शिवाय त्या मंत्र्यांकडे त्यांच्या दालनामध्ये जे असणारं साहित्य आहे ते सुद्धा शिफ्टिंग जे आहे ते करण्यात येत आहे। 26 तारखेला सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर ही सगळी शिफ्टिंगची तयारी जी आहे ती वेगवेगळ्या मंत्र्यांकडून केली जाते। मंत्रिपदासाठी वेगवेगळ्या आमदारांकडून लॉबिंग सुद्धा केलं जातं, त्यामुळे येत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये कुठल्या आमदाराच्या गळ्यात कुठलं मंत्रिपद पडणार आहे याची अद्याप निश्चितीही करण्यात आलेली नाहीये। मात्र शिफ्टिंग जे आहे ते वेगवेगळ्या तत्कालीन मंत्र्यांच्या केबिनमधून सुरू आहे। आपण पाहतो की काही गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा त्यांचा केबिनमधील जे मूळ साहित्य आहे ते सुद्धा त्याच्या मूळ विभागामध्ये नेत आहेत। शिवाय अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा आपापल्या मूळ विभागामध्ये परतलेले आहेत। शपथविधी झाल्यानंतर जे नवीन मंत्री आपापल्या पदाचा कार्यभार घेतील त्यांच्याकडे नवीन अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते रुजू होतील। सामान्य प्रशासन विभागाकडून तशा पद्धतीचं नोटिफिकेशन निघेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या केबिनमध्ये ही शिफ्टिंग जी आहे ती करण्यात येईल। मात्र सध्या तरी जुन्या सरकारमध्ये जे मंत्री होते त्यांच्या दालनातून ही सगळी शिफ्टिंगची तयारी जी आहे ती मंत्रालयामध्ये पाहायला मिळते आणि ही सगळी लगबग जी आहे ती आता सध्या तरी पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवण सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।